गुड मॉर्निंग मंडळी. आणि सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे झाल्यावर स्वामींची पूजा झाली आणि स्वामींची पूजा करून खूप छान, खूप प्रसन्न वाटतं नेहमीच. आणि पुढचा दिवस हा सगळा खूप छान जातो. तर पूजा झालेली आहे. माझी देवपूजा झाली आत्ता आणि मी आता भाजी आणायला जाते. इथे जवळच भाजी आणायला जाते आणि भाजी आणल्यावर तुम्हाला दाखवते मी काय काय भाजी आणलेली आहे. आणि ऊन खूप व्हायच्यात पटकन भाजी घेऊन येते. मी भाजी घेऊन आले पण पुष्कळ ऊन आहे बाहेर आणि जाम शोष पडल्यासारखं झालं आहे. तर मग मी आता सरबत घेणार आहे. त्याचे शुगर फ्री आहे. आवळा आणि आल्याचं एक्स्ट्रॅक्ट जे मी करून ठेवलेलं आहे. तर त्याचं सरबत घेणार आहे आणि त्याच्यामध्ये सब्जा घालणार आहे. तर तुम्हाला पण मी दाखवते की मी कशा प्रकारे सरबत घेते. सब्जा पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे आणि हा उन्हाळ्यात नेहमी तुमच्याकडे सुद्धा तुम्ही सब्जाचं बी, तुळशीचं बी भिजत घाला, कारण त्याच्यामुळे उन्हाळा आपल्याला म्हणजे बाधत नाही. आणि आता मी पाणी घेतलं आहे बर्फाचे खडे टाकून आणि याच्यामध्ये मी जे तुम्हाला म्हटलं की आवळा, आलं आणि हळद. तर असं मी हे विदाऊट शुगर ज्यूस बनवून ठेवते. त्याची रेसिपी तुम्हाला माझ्या इथे नक्की बघायला मिळेल. आणि याच्यामध्ये मी थोडंसं कोकम आगळ घातलं. मला साखर नको आहे त्याच्यामुळे मी कोकम आगळ घातलं. तुमच्याकडे कोकम सरबत असेल तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता, किंवा तुम्ही साखर खात असाल तर तुम्ही साखरही घाला. आणि याच्यामध्ये सब्जा घातला भिजवलेला आणि हे आपलं आता सरबत तयार झालं आहे. तुम्ही उन्हातनं जाऊन आलात किंवा दुपारच्या वेळेला तुम्हाला जरा तहान लागली तर तुम्ही हे सरबत नक्की प्या. खूप रिफ्रेशिंग वाटतं. आवळा, आलं आणि आंबे हळद त्याचं मी पहिल्यांदा हे टाकलेलं होतं, ते ज्यूस जे टाकलं ते. आणि त्याच्यानंतर त्याच्यात थोडं कोकम आगळ मिक्स केलं म्हणून थोडासा असा रंग आलेला आहे. आणि प्लीज हे करून बघा. आणि आंबे हळद, त्याच्यानंतर आलं आणि आवळा याचा ज्यूस कसा बनवायचा हे मी माझ्या आधीच्या चॅनल खमंग कट्टा बाय शिल्पामध्ये त्याचं सगळी कृती दिलेली आहे. परत हवं असेल तर मग मी याचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते, तर तुम्ही तोही व्हिडिओ नक्की बघू शकता. आणि हे खूप रिफ्रेशिंग आहे. उन्हातनं आल्यानंतर पोटामध्ये आपल्या गॅसेस धरलेले असतील किंवा आपल्या मळमळ होत असेल, सगळ्यासाठी हे खूप छान. आणि त्याच्यात सब्जा घाला. पाणी पिणार असाल तर पाण्यामध्ये सुद्धा सब्जा घाला, कारण उन्हाळा आहे तर त्याच्यामुळे सब्जा नक्की वापरा. या भाज्या आणल्या सगळ्या. कढीपत्ता आणला आहे. पालकाची जोडी खूप छान आहे आणि ती अजिबात ओली केलेली नाही आहे. ओली केलेली जर असेल ना तर ते टिकत नाही. छान पालकाची पानं आणली, पालकाची जोडी आणली. पुदिना आणला आहे, कारण उन्हाळ्यामध्ये तुम्ही जेवढा पुदिना खाल तेव्हा पुदिना हा खूप शरीरासाठी छान आहे. कोथिंबीर आणलेली आहे. त्याच्यानंतर कांद्याची पात आणली आहे. आणि आलं खूप उष्ण असतं तर त्याच्यामुळे थोडा गवती चहा आणला आहे. आता हे सगळं मी निवडते आणि मग तुम्हाला मी कसं ते ठेवते ते दाखवते. आधी कढीपत्ता निवडून ठेवते आणि कढीपत्ता मी अशा साधारण आपले जे बॉक्स असतात त्याच्यामध्ये ठेवते आणि त्याच्यामध्ये हा टिश्यू ठेवते की जेणेकरून कढीपत्ता छान राहतो. आणि कढीपत्त्याची ही जी पानं असतात ना, हे अख्खी न ठेवता आपण या पद्धतीने काढून ठेवूया. या प्रकारे कढीपत्ता ठेवते आणि हा 10-15 दिवस सुद्धा छान राहील, काही होत नाही याला. आणि रोज वापरायचा जो आहे तर तो माझ्याकडे हा डब्बा आहे, तर त्याच्यामध्ये पटकन घेता यावा म्हणून मी याच्यामध्ये ठेवते. बरं, याला ना ऑलरेडी असं व्हेंटिलेशनसाठी आहे म्हणून मी त्याच्यामध्ये टिश्यू पेपर घातलेला नाही आहे. आणि आता या सगळ्या भाज्या मी निवडते आणि मग तुम्हाला मी त्या कशा स्टोअर करते तर त्या दाखवते. ताज्या आहेत त्याच्यामुळे लगेचच निवडून ठेवते, कारण उन्हाळ्यामुळे त्या भाज्या नाही तर मग एकदम अशा कोमेजून जातात. आणि सगळ्या भाज्या मी रॅप करून कशा ठेवते तर त्या तुम्हाला मी दाखवते. तर ह्या सगळ्या भाज्या मी अशा रॅप केलेल्या आहेत. पालक आहे, कोथिंबीर आहे, कांद्याची पात अशी चिरून ठेवली की जेणेकरून ती खराब होणार नाही. कढीपत्ता आहे, पुदिना याच्यामध्ये ठेवलेला आहे एअरटाईट बॉक्समध्ये की तो छान राहील. आणि बाकी अशा या आपल्या कापडी बॅग्स आहेत. तुम्हाला दिसत असेल ते वांग्याचं चित्र आहे, पण इथे वांगी नाही आहेत. तर याच्यामध्ये आपण बघूया. फ्लावर आहे, याच्यामध्ये सॅलेड आहे, सगळं गाजर आणि काकडी वगैरे.
याच्यामुळे काय होतं की त्याला घाम धरत नाही भाज्यांना आणि भाज्या जास्त टिकतात. तुम्ही बघत असाल हे जाळीचे मुद्दामून काही सॅक्स आहेत की तुम्हाला दिसायला हवं. तर याच्यामध्ये टोमॅटो आहे आणि याच्यामध्ये गवती चहा आहे जो मी परत एअरटाईट लॉकिंग बॉक्समध्ये ठेवणार आहे. तर अशा प्रकारे भाज्या सगळ्या नीट करून झाल्यात आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे. काल पुण्यामध्ये अचानक मुसळधार असा गारांचा पाऊस तुम्ही बघू शकत असाल तर गारा पडताना दिसत आहेत. सगळीकडे गारांचा पाऊस झाला. मोठ्या मोठ्या गारा होत्या आणि त्या आमच्या गॅलरीतसुद्धा आल्या. मी तुम्हाला दाखवते. हे बघा हातात घेतलेलं आहे आणि अशा मोठ्या मोठ्या गारा पडत होत्या आणि बघा ना उन्हाळ्यातसुद्धा हा गारांचा पाऊस पडतो आहे. मंडळी, तुम्हाला हे व्हिडिओ आवडत आहेत का आणि कसे वाटत आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.